माधवीला भेटून जवळपास 1 महिना उलटून गेला होता. ज्या दोघींना आठवड्यातून 4 वेळा तरी एकमेकींना भेटल्याशिवाय चैन पडत नसे, त्या दोघींच्या भेटीला एवढा वेळ लोटला होता, हे मला प्रकर्षाने जाणवलं होतं. मी घड्याळाकडे पाहिलं. 11 वाजले होते. नवरा आज ऑफिसमधून उशिरा येणार असल्याने मी ठरवलं की माधवीच्या घरी जाऊन तिला भेटावं. ती तयार झाली तर तिला सोबत घेऊन शेजारच्या मार्केटमध्ये थोडी शॉपिंगसुद्धा करता येईल, असा विचार करून मी घराला कुलूप लावलं आणि माधवीकडे जायला निघाले. माधवीच्या घरी पोचल्यावर बेल वाजवली. दरवाजा तिने उघडला आणि मला पाहताच ती आनंदाने माझ्या गळ्यातच पडली. तक्रार स्वरात ती म्हणाली, "तुला एवढ्या दिवसांनी माझी आठवण झाली का?" मी हसत म्हणाले, "मी भेटायला तरी आले, पण तू तर मला विसरूनच गेलीस वाटतं." ती खजील होत म्हणाली, "तुला तर माझा त्रास माहीतच आहे." मी लगेच हसून म्हणाले, "ठीक आहे, तुझ्या तक्रारी ऐकायला मी नाही थांबणार. दरवाजातच उभं ठेवणार आहेस का आता?" ती हसली, "तुला असंच उभं ठेवायचं होतं, पण आली आहेस तर आत ये, बस." माझं स्वागत करत ती विचारत होती, "काय घेणार? चहा की कॉफी?" मी उत्तर दिलं, "काहीही चालेल. तुझ्या हातचा चहा किंवा कॉफी दोन्ही भारीच असतात." तेवढ्यात आतून आवाज आला, "सुनबाई, कोण आलंय?" माधवी उत्तरली, "गायत्री आली आहे." मी थोडीशी चकित होत विचारलं, "आतून कोण बोलतंय?" "तुझ्या सासूबाई आल्या आहेत वाटतं." माधवीने मान हलवली आणि मी पटकन म्हटलं, "मग मी त्यांच्याजवळ जाऊन बसते. तू चहा तिथेच आण." आत जाऊन मी तिच्या सासूबाईंना नमस्कार केला आणि विचारलं, "आता तब्येत कशी आहे तुमची?" त्या म्हणाल्या, "काय सांगू बाळा, आता वय झालंय, चक्कर येते, भूक लागत नाही." मी विचारलं, "डॉक्टर काही म्हणाले का?" त्या जरा उदास होऊन म्हणाल्या, "डॉक्टर म्हणतात तुम्ही औषधं जास्त घेताय." "पण बाळा, औषधांशिवाय चालतच नाही, नाहीतर अंथरुणावरच पडून राहावं लागत असतं." असं म्हणत त्यांनी सफरचंद कापायला घेतलं. त्यांच्या थरथरणाऱ्या हातांकडे पाहून मी म्हणाले, हात कापताय तुमचे, द्या मला, मी कापते." त्या म्हणाल्या, "नको गं, रोजच मीच करते." मी विचारलं, "मग माधवी कापून देत नाही का?" तेवढ्यात माधवी चहा आणि नाश्ता घेऊन आली. हसत म्हणाली, "का माझं नाव घेताय?" मी तिला थोडंसं रागवत विचारलं, "माधवी, हे काय आहे? सासूबाईंचे हात थरथरत आहेत आणि तू त्यांना सफरचंद कापायला लावतेस? तुला एवढंही जमणार नाही का?" माधवी जरा चिडून म्हणाली, "गायत्री, तू गुपचूप चहा पी. आईंनी 1 सफरचंद कापलं तर काय होणार आहे?" तेव्हा तिच्या सासूबाई म्हणाल्या, "माधवी, जास्त बोलू नको, मी कापतेच ना." माधवीच्या सासूबाईंचा तणाव वाढल्याचं जाणवलं. मी माधवीला दुसऱ्या खोलीत ओढत नेलं आणि म्हणाले, "तुला काय झालं आहे? तुझं इतकं वागणं इतकं कठोर कसं झालंय?" तेव्हा माधवी माझ्याकडे न पाहताच म्हणाली, "तुला हे सगळं काय करायचं आहे? चहा पटकन संपव आणि आपण मार्केटला जाऊया." हसत हसत ती बोलत होती, पण तिच्या शब्दांनी मला एक वेगळाच धक्का दिला. मी तिच्याकडे आश्चर्याने पाहत राहिले. ही तीच माधवी आहे का, जी 2 वर्षांपूर्वी रात्रंदिवस सासूबाईंची काळजी घेत असे? त्यांचं सगळं काम स्वतः करत असे. सासूबाईंना पलंगावरचं त्यांच्या गरजा पुरवल्या जात होत्या आणि जेव्हा कधी त्या म्हणायच्या, "सुनबाई, थोडं काम मला पण करू दे," तेव्हा माधवी हसून म्हणायची, "नको आई, आता तुमचे आरामाचे दिवस आहेत. सुनेला आदेश देण्याचे दिवस उपभोगा." पण आता माधवीच्या बोलण्यामागचं हे अचानक बदललेलं वागणं माझ्यासाठी कोडं बनलं होतं. तेवढ्यात माधवीने माझ्या विचारांच्या ओघावर विराम दिला. ती म्हणाली, "तू काय विचार करते आहेस? चल ना, उशीर होत नाही का? आणि हो, आज तू जेवण इथेच कर, सासूबाई बनवून ठेवतील." हे ऐकून माझ्या कानावर विश्वासच बसला नाही. मी पुन्हा विचारलं, "माधवी, तुला काय झालं आहे?" ती शांतपणे म्हणाली, "काहीही झालेलं नाही. सासूबाई जेवण बनवतील, यात एवढं वाईट काय आहे?" मी सुचवलं, "माधवी, आपण दोघी मिळून भाज्या कापूया आणि काकूंसाठी चपात्या बनवून ठेवू. थोड्याच वेळात जेवण तयार होईल." माधवीच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा थंडपणा जाणवला. ती म्हणाली, "गायत्री, मी सकाळीच भाजी बनवून ठेवली आहे. डाळ आणि चपाती आई बनवतील. तेव्हा त्यांना खायचं असेल तेव्हा." आतून पुन्हा आवाज आला, "हो हो, मी बनवते, तुम्ही दोघी निघून जा." बोलत बोलत माधवीच्या सासूबाई हॉलमध्ये आल्या. त्यांची तब्येत ठीक नसल्याचं स्पष्ट दिसत होतं. मी म्हटलं, "पण काकू, तुमची तब्येत बरोबर वाटत नाही. तुमचे हात पण थरथरत आहेत." सासूबाई माझ्या बोलण्यावर हसत म्हणाल्या, "गायत्री, आता तो काळ राहिलेला नाही गं, जेव्हा सासवा सुनेवर राज करत होत्या.
फक्त पलंगावर बसून हुकूम देत होत्या आणि सुना त्यांच्या मागेपुढे चक्कर मारत होत्या. आता तर सुनांचं काम केलं नाही तर 2 वेळचं जेवणही मिळत नाही गं. आणि त्यांनी मोठा एक श्वास घेतला. माधवी शांतपणे म्हणाली, गायत्री चल पटकन, तुला उशीर होत नाही का? आई, मी कुकरला डाळ लावली आहे आणि कणिक मळून ठेवली आहे. मी आणि माधवी घराबाहेर पडलो. मग माझ्या मनात अस्वस्थता होती. बाजारात जाताना माझं मन भूतकाळात जाऊन पोचलं. मला आठवलं बँक माधवीच्या घराच्या शेजारी होती. एके सकाळी तिला तिच्या सासूबाईंना सांगितलं होतं, मी बँकेत जाऊन पैसे जमा करून येते. त्यावर माधवीने तातडीने उत्तर दिलं होतं, नाही आई, तुम्ही कुठे जाणार? मी जाते. सासूबाई म्हणत होत्या, नको, तू तर हॉस्पिटलला निघाली आहेस. माधवी त्याही वेळी ठाम होती, आई, काही हरकत नाही. हॉस्पिटलचं काम करून मी बँकेत जाईन. ती आधी हॉस्पिटल गेली, जे दुसऱ्या दिशेला होतं, आणि मग बँकेत गेली. धावपळतच तिने सगळं काम पूर्ण केलं आणि जेव्हा घरी परतली तेव्हा तिचा श्वास चढला होता. पण ती कधीच थकलेली वाटली नाही, ना तिच्या चेहऱ्यावर कंटाळा दिसला. एका दिवसाच्या अशाच धावपळीनंतर भाऊजींनी सुचवलं होतं, माधवी, आईला थोडं काम करायला लाव. दिवसभर बसून राहिली तर तब्येत अजून बिघडेल. त्यावर माधवी चिडली होती आणि भाऊजींसमोर तिचा वाद झाला होता. तुम्ही हे काय बोलताय? त्यांचं वय आहे का काम करायचं? त्यांच्याकडून फक्त गरजेच्या वेळीच मदत घ्यायला हवी, असं म्हणत माधवीच्या भाऊजींचं बोलणं थांबवलं. बिचारे भाऊजी पुढे काहीच बोलले नाहीत. ते गप्प राहिले आणि मग कधीच सासूसुनांच्या वादात न बोलण्याचा निश्चय केला. आज या आठवणींनी मला जास्तच गोंधळून टाकलं. काहीतरी वेगळं घडलं होतं, काहीतरी मोठं. मी या विचारात गुंतले होते. तेवढ्यात माधवी म्हणाली, हे बघ, आलं दुकान. मी विचारातून बाहेर आले आणि आम्ही दोघींनी मिळून खूप खरेदी केली. सूर्य डोक्यावर होता आणि कपाळावर घामाच्या थेंबांनी झळाळी आणली होती. आम्ही रिक्षाने घरी पोहोचलो. माधवीच्या सासूबाईंनी स्वयंपाक तयार करून डायनिंग टेबलवर ठेवला होता. 2 ताटं नीट सजवून ठेवली होती. माझं मन भरून आलं. त्या म्हणाल्या, तुम्ही दोघी हातपाय धुवून जेवायला बसा, खूप उशीर झाला आहे. मी लाजत म्हणाले, काकू तुम्ही? अगं, मी खाऊन घेतलं आहे, तुम्ही जेवा. मी गरमागरम पोळ्या आणते. मी त्यांच्या स्नेहाने ओथंबलेल्या चेहऱ्याकडे पाहत राहिले. त्यांच्या प्रेमळ पोळ्यांमुळे एका किंवा जास्त भूक लागल्यामुळे आज जेवण वेगळ्याच चवीचं वाटत होतं. जेवण झाल्यावर माधवीच्या सासूबाईंचे आभार मानून मी घरी निघाले. काही दिवसांनी एकदा मी माधवीच्या घरी गेले. दार थोडं उघडं होतं. मी हळूच आत गेले. माधवीला आवाज देणार तोच तिचा आणि सासूबाईंचा संवाद ऐकू आला. मी वरांड्यात थांबून ऐकलं, माधवी, तुझ्या लेडीज क्लबची मीटिंग गुरुवारी असते ना? खूप दिवसांपासून तू जात नाहीस. आई, वेळच कुठे मिळतोय. असं कर, आज गुरुवार आहे, तू मीटिंगला जा. पण अजून खूप काम पडलंय आणि जेवणही करायचं आहे. त्यावर त्या म्हणाल्या, तू काळजी करू नकोस, मला सांग काय काय करायचं आहे. आई, तुम्ही हे सगळं काम कसं करणार? तुमची तब्येतही चांगली नाही. माधवी, तू मला कायम म्हातारी आणि आजारी समजतेस का? मला वाटतंय काही न करणं हा सगळ्यात मोठा आजार आहे. काम केलं की म्हातारपण दूर पळतं. आई, तुम्ही खरंच हे बोलताय? माधवीला आश्चर्य वाटलं. हो, माझी तब्येत चांगली आहे. तुला जिथे जायचं आहे तिथे जा. आणि आज संध्याकाळी गिरीसोबत पार्टीला जायचं आहे ना? माझ्यामुळे ते रद्द करू नको. माधवीने सासूबाईंकडे प्रेमाने पाहिलं आणि त्यांच्या गळ्यात पडून रडायला लागली. अगं वेडी, रडतेस का? त्या तिला थोपटत म्हणाल्या. आई, हे ऐकण्यासाठी माझे कान केव्हापासून आतुर होते की तुम्ही म्हाताऱ्या नाहीत आणि अजूनही काम करू शकतात. मी काही दिवसांपासून तुमच्याशी कठोर वागले, त्यासाठी मला माफ करा. माधवी म्हणाली. त्यावर सासूबाई हसत म्हणाल्या, अगं, काहीही झालं नाही, उठ लवकर, तुझ्या क्लबच्या मीटिंगची वेळ होत आली आहे. आई, मी आज मीटिंगला जाणारच नाही. बाजारात मुलांसाठी पुस्तकं आणि गिरीशसाठी शर्ट घ्यायचा आहे. मग बाजारातच जा. आणि हो, गायत्रीला फोन करून बोलाव. तुम्ही दोघी मिळून जा. काकू नमस्कार. तुम्ही माझं नाव घेतलं आणि मी हजर झाले. गायत्रीने दारातून येत म्हटलं. अगं, तू कधी आलीस? सासूबाईंचा प्रश्न. मला येऊन 2च मिनटं झालीत. गायत्रीने हसत उत्तर दिलं. म्हणजे लपून छपून आमचं बोलणं ऐकत होतीस? चोर कुठली? सासूबाई खट्याळपणे म्हणाल्या. काय करू, तुमचं सासूसुनेचं बोलणं इतकं रंजक होतं की मी थांबून ऐकत होते. तुम्ही दोघी बसा, मी चहा बनवते.
असं म्हणत सासूबाई स्वयंपाकघरात गेल्या. मी माधवीला विचारल्याशिवाय राहू शकले नाही. हे सगळं काय आहे आणि तू सासूबाईंना कोणत्या गोष्टीसाठी माफी मागत होतीस? माधवी हसत म्हणाली, अगं गायत्री, तुला आठवतंय का? त्या दिवशी तू मला विचारत होतीस की मी एवढी बदलले का? त्याचं कारण म्हणजे आईच्या डोक्यात 2 भूतं होती. ती काढण्यासाठी मला नाटक करावं लागलं. 2 भूतं आणि नाटक, हे काय नवीन आहे? स्पष्ट सांग, मी उत्सुकतेने विचारलं. ठीक आहे. पहिलं भूत म्हणजे आईला असं वाटायचं की सून आली की तिनं प्राणपणाला लावून सासूची सेवा करायची. त्यांना वाटायचं की सासूचं हक्काचं काम म्हणजे दिवसभर सुनेला हुकूम करणं. लग्नानंतर सुरुवातीला आई चांगल्या होत्या. त्या मदत करायचा प्रयत्न करायच्या. पण आता त्यांचं मनात ठाम होतं की त्यांना फक्त आरामच करायचा आहे. चहा नाश्त्याची वेळ झाली की त्या अंथरुणावर पडायच्या. म्हणजे मी सगळं त्यांच्या अंथरुणावर नेऊन द्यावं. खरकटं ताट उचलणं, सगळ्या वस्तू पुरवणं, हे सगळं माझंच काम मानायच्या. मी ताट उचलल्यावरच त्या उठून चालायला लागायच्या. आणि दुसरं भूत? मी कुतूहलाने विचारलं. दुसरं भूत म्हणजे कायम आजारी असल्याचं भासणं. त्यांना वाटायचं की त्यांना नेहमीच काहीतरी होतंय आणि कुणालाच त्यांची काळजी नाही. डॉक्टरही योग्य औषध देत नाहीत असं म्हणायच्या. अगं पण माधवी, त्यांच्या वयात अशा काही गोष्टी होतच असतात. काकू तर खूप बारीक झाल्या आहेत, मी काळजीच्या सुरात म्हणाले. हे मला मान्यच आहे गायत्री. वयानुसार शरीरात बदल होतात आणि ताकदही कमी होते. पण त्यांनी स्वतःला कायम आजारी समजणं आणि सगळं काम टाळणं हे योग्य नाही. त्यामुळेच मला थोडं कठोर व्हावं लागलं. त्यांच्या मनातून हे भूत काढण्यासाठी नाटक करावं लागलं. मलाच बघ, कॉलेजमध्ये असताना मी जेवढी धावपळ करत होते तेवढी आता करू शकत नाही. आणि जेवढी आता करते तेवढं काही वर्षांनीही करता येणार नाही. पण याचा अर्थ असा नाही की हातावर हात ठेवून बसायचं. माधवी मला समजावत होती. आईचा सगळ्यात मोठा आजार आहे निष्क्रियता. त्यांच्या मनामध्ये ही भावना खोल रुजली आहे की त्या नेहमी आजारी असतात. त्या काहीच करू शकत नाहीत. आणि मी त्यांना या भावनेत राहू दिलं असतं तर मी त्यांची सर्वात मोठी शत्रू झाली असते. माधवी पुढे म्हणाली, गायत्री, जेव्हा एखादी व्यक्ती कामात गुंतते तेव्हा ती स्वतःचं दुःख, वेदना विसरते. शरीरामध्ये रक्ताभिसरण सुधारतं आणि माणूस अधिक ऊर्जावान, निरोगी वाटतो. शिवाय कामाच्या व्यस्ततेमुळे चिडचिडपणाही दूर होतो. माधवीचं बोलणं ऐकून मला हसूच आलं. तू तर डॉक्टर आणि फिलॉसॉफरचे मिश्रण वाटतेस. मला काय म्हणायचे ते स्पष्ट सांग. माधवी हसत म्हणाली, माझं म्हणणं साधं आहे. आईच्या डोक्यातून त्या 2 भूतांना घालवण्याचा एकच मार्ग होता. मी उत्सुकतेने विचारलं, म्हणजे तू त्यांची अवहेलना करणार, त्यांना रागवणार आणि त्यामुळे चिडून त्या कामाला लागतील? त्यांची ताकद त्यांना कळेल असं म्हणतेस का? हो, अगदी बरोबर समजलंस. खरं तर राग आणि उत्तेजन शरीरासाठी अपायकारक समजलं जातं. पण कधीकधी माणसाच्या संचाराला गती देण्यासाठी ते आवश्यक असतं. जसं थंड माणसाचं रक्तही थंडच राहतं. म्हणूनच मी आईला जाणून बुजून उत्तेजित केलं. तुझं म्हणणं खरं आहे. तुला माहीत आहे का, माझे आजोबा 70 वर्षांचे आहेत. ते अजूनही कचेरीत जातात, जमेल तेवढं काम करतात. कधीकधी रात्री अभ्यास करतात, सकाळ संध्याकाळ फिरायला जातात. या वयातही ते एवढे कार्यक्षम कसे आहेत, हे पाहून मला नेहमीच आश्चर्य वाटतं. मी माधवीकडे डोळे भरून पाहिलं. तिच्या प्रत्येक वाक्यामध्ये एक ना एक शिकण्यासारखी गोष्ट होती. माधवी, एक विचारू, हे सगळं भाऊजींना माहीत होतं का? त्यांना तुझं असं थोडं कठोर वागणूक खटकलं नसेल का? हो, ते 2दा बोललेसुद्धा. पण मी त्यांना सांगितलं की सासू सुनेच्या नात्यात तुम्ही पडू नका. तुम्ही मध्ये बोललात तर गोष्टी बिघडतील. मी चहा पीत असताना सासूबाईंच्या आनंदी आणि तृप्त चेहऱ्याकडे पाहत होते. कधी माधवीकडे पाहत होते, तिच्या बदललेल्या रूपाकडे. मागच्या महिन्यातली माधवी आठवली. मी तिला जेवढं चुकीचं समजत होती ती त्यापेक्षाही कितीतरी चांगली निघाली. कथा आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा.